परीक्षेच्या घोटाळ्याची चौकशी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी भारतीय नेशनल काँग्रेस पार्टीचा भारतीय नेशनल काँग्रेस पार्टीचा राहुल गांधीचा आपण थोडं माणसं म्हणजे दुधाला 50 रुपये भाव थोडं मागं सरकायचं तुम्ही मागं सरका जरा बाजूला थोडं दोन दिवसात शेण मारणारीचे तोंडावर बरोबर पडा मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार नीटच्या परीक्षेमध्ये घोटाळा घालणाऱ्या सरकारचा नीटच्या परीक्षेमध्ये घोटाळा घालणाऱ्या सरकारचा नीटच्या परीक्षेला SIT चौकशी नेमणाऱ्या सरकारचा नीटच्या परीक्षेमध्ये SIT चौकशी झालीच पाहिजे नीटच्या परीक्षेमध्ये SIT चौकशी झालीच पाहिजे नीटच्या परीक्षेमध्ये SIT चौकशी झालीच पाहिजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब यांच्या आदेशानुसार आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब आदरणीय अमित भैयाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिव च्या वतीनं या ठिकाणी जो नीट परीक्षेमध्ये गैरव्यवहार झालेला आहे त्या निकालाबाबत सुद्धा या ठिकाणी शंका निर्माण केल्या जात आहेत त्यासाठी SIT ची चौकशी व्हावी म्हणून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे कारण की आपण पाहताय की या वर्षामध्ये जवळजवळ 56,000 जागा असताना 58,000 जागा ज्यांनी या ठिकाणी पास केलेल्या आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जर बघितलं मी संपूर्ण माहिती काढलेली आहे नीटच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी टॉपरचा स्कॅम झालेला आहे म्हणजे 720 विद्यार्थी 720 पैकी 720 मार्क या ठिकाणी 2020 मध्ये 2 होते 2021 मध्ये 1 होता 2022 मध्ये 0 2023 मध्ये 2 आणि 2024 मध्ये 67 म्हणजे 2024 मध्ये 67 कुठून आले कारण की 720 पैकी 720 मार्क पडणारे 67 विद्यार्थी त्यामधले बरेचसे या ठिकाणी जे व्यवस्थित अभ्यास करतात जे प्रामाणिकपणाने ज्यांनी पेपर दिलेला आहे त्याच्यावर अन्याय झालेला आहे या ठिकाणी दुसरे विषय म्हणजे 16 एप्रिल रोजी ऍडमिशन विंडो जो आपला असतो तो क्लोज करून त्यांनी परत 15 दिवसांनी हा विंडो ओपन केला आणि त्यामध्ये 24,000 विद्यार्थ्यांनी 3 ते 4 तासामध्ये 24,000 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं म्हणजे विंडो ओपन कशासाठी केलं या 24,000 विद्यार्थ्यांना जर तुम्ही मार्क पाहिले तर 620 पेक्षा पुढे आहेत म्हणजे 620 पेक्षा खाली पडणारे जे मार्क आहेत जे आरक्षणामध्ये बसणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय एक मोठा प्रकारचा अन्याय या ठिकाणी झालेला आहे तशाच बाबतीमध्ये कांदा सोयाबीन कापूस सगळ्या बाबतीत या ठिकाणी हमी भाव मिळत नाही म्हणून सुद्धा या ठिकाणी आम्ही निवेदन केलेलं आहे या ठिकाणी दुसरं पीक विमा असेल शेतकऱ्यांचे अजून प्रश्न असतील या ठिकाणी महिला सुरक्षा असेल विद्यार्थ्यांची सुरक्षा असेल या ठिकाणी हे सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार अपयशी ठरलेलं आहे म्हणून आम्ही राज्यपालांना या ठिकाणी कलेक्टरद्वारा निवेदन करत आहे की हे राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार पूर्णपणे सक्षमपणे या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे त्यामुळं यांचं सरकार या ठिकाणी अपयशी ठरल्यामुळं आपण काहीतरी करून याच्यामध्ये विनंती करून हे आमची सोडवणूक करावी म्हणून आणि अन्यथा जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी तीव्रपणे आंदोलन या पुढील काळामध्ये करेल असं या ठिकाणी आम्ही आज निवेदनामध्ये आज काय आंदोलन केलं
हा? आज आम्ही नाही या भ्रष्ट कारभारावर चिखल फेको आंदोलन या ठिकाणी आज आम्ही केलेलं आहे आणि महाराष्ट्रात सगळीकडे हे चिखल फेको आंदोलन आज 11 वाजता 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेलं आहे. किती दिवस चालणार आहे?